खेड तालुक्याच्या हद्दीच्या लगत असलेल्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येते। आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झाला तर 38 लोकांना वाचवण्यात यश आलंय। मात्र या अपघातात 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याचं वृत्त आहे। 2 ते 3 दिवसांपासून हा पूल बंद करण्यात आला होता, मात्र पुलाजवळ कोणताही पोलीस उपस्थित नव्हता, यामुळे पर्यटकांना तिथं जाण्यास मिळालं। पूल बंद केल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी पोलीस व्यवस्था ठेवण्याची गरज होती, मात्र ती न केल्यानं ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे। पुलावर ओव्हरवेट होऊन ही घटना घडली असं म्हटलं जात आहे। पूल जीर्ण झाल्यामुळे तो बंद करण्यात आला होता, मात्र जेव्हा पूल कोसळण्याची दुर्घटना घडली तेव्हा लोक पुलावर उभे होते। पावसानंतर नदीतील पाण्याचा वेगवान प्रवाह पाहण्यासाठी लोक वर चढले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, NDRF आणि आपत्ती निवारण कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस आहे। इंद्रायणीची पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सी सर्वतोपरी प्रयत्न करतात। खेड तालुक्यातून काही आपदा मित्र प्रशासनाला मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत। आपदा मित्र असलेले पुणे लाईव्हचे पत्रकार रत्नेश शेवकुरी आणि प्रफुल्ल टंगसाळे घटनास्थळी मदत कार्यात प्रत्यक्ष सहभागी झालेले आहेत। या ठिकाणची नेमकी स्थिती दर्शवणारे काही व्हिडिओ त्यांनी पुणे लाईव्हला पाठवलेत।